तुम्ही पण दिसता. तर फायनली गाईज आपण आलेलो RX-46 बायकरच्या इकडे. तर तुम्ही पाहू शकता इकडे खूप व्हरायटी मध्ये इकडे हेल्मेट लागलेले आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज फायनल चाललो आहे आपल्या शॉपिंगसाठी. तर आपली इकडे लागले KTM RC 200. तर आपण फायनली आज जाणार आहे आपल्या दादाच्या शॉपवरती RX-46 बायकर. तर आता आपण आपल्या घराच्या इकडे तर निघतोय. फायनली तुम्हाला आता गाडीवर दिसेल. तर आपण चाललो, आपल्याला एक नवीन हेल्मेट घ्यायचं होतं, कारण हे मला घेऊन नाही बोलता, हे हेल्मेट घेऊन मला 5-6 वर्ष जरी झालेले. तर मला नवीन हेल्मेट घ्यायचं होतं एक. तर आज फायनली आपण नवीन हेल्मेट घ्यायला चाललोय. तर आता आपली तयारी तर झालेली आहे इकडनं. तर आपण आपल्या घराच्या इकडनं निघणार आहे. तर फायनली आता आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो आहे. तर आपल्याला जायला तर लागणार आहे पेट्रोल पंपसाठी पहिला. तर फायनली आपला आजचा ब्लॉग आहे, आपण न्यू हेल्मेट परचेस करायला चाललो आहे लोअर परेल साईडला. तर फायनली आपण जाणार आहे आपल्या दादाला, म्हणजे राहुल दादा यांना भेटायला लोअर परेलला. आता दादा आपल्याला तिकडे भेटला पाहिजे. मेन तर ते सीन आहे की तो तिकडे आहे का माहीत नाही, कारण मी म्हणजे असं करून जेवढे रायडिंग गेअर घेतले मी सगळे RX-46 बायकर या शॉपमधूनच घेतलेले. तर आज आपण हेल्मेटसाठी पण तिकडेच चाललो आहे. तर मी हे जे मी आता गोप्रो लावला आहे त्या हेल्मेटवरती, तेही हेल्मेट मी तिकडनं घेतलेलं तेव्हा दादाकडून घेतलेलं. तेव्हा हे वेगाचं बन्नी म्हणून हेल्मेट आहे. तर फायनली आपण आता म्हणजे थोडं मला हे हेल्मेट असं म्हणजे कम्फर्टेबल, म्हणजे थोडासा टाईट व्हायला लागलेला आता थोडं केसांमुळे. तर मी बोललो होतो जरा थोडं वेगळं काहीतरी ह्याच्यामध्ये कंपनीत जरा हे करूया, म्हणजे वेगळ्यामध्ये AGO नाही तर दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये मी हेल्मेट बघायला आता चाललो आहे. बघूया आता, म्हणजे दादाने तर पोस्ट खूप छान टाकलेल्या. तर मी बोललो जरा बघून येऊया दादाकडे, आणि तसं तर मला तर घ्यायचंच होतं. तर फायनली आपण आता चाललो आहे लोअर परेलला RX-46 बायकर या शॉपकडे. तर दादा खरं म्हणजे तर दादाला मेन बात तर मला भेटायचं, आणि कारण दादाचं मी आजच व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामवरती त्याच्या रीलमध्ये की त्याचा पेपरा फोटो आला आणि त्याचं सगळं म्हणजे डिटेल RX-46 बायकरचं त्याच्या शॉपचा आणि सगळं हे झालेलं. तर दादाला त्याच्या खूप शुभेच्छा. हा बघ, हा एक ना बेंच, सॉरी एक असतात ना काय म्हणजे काय जणांना काय माहिती एवढं रनिंगमध्ये करायची गरज आहे काय, मला कळलं नाही याला. हाँ तुम्ही पण दिसतात. मेन बात आता पेट्रोल पंप चालू असलं पाहिजे. तर लुटायची लाईन चांगली आहे, पण पोलीस पण चांगला आहे थोडा. अरे तो लर्निंगवाला बोला, लर्निंग आहे इकडे, तरी पण त्याला काय होत आहे काय माहिती. स्वतःला लर्निंगवाला तर एवढं बोलायला काय जात आहे. तिकडे सीन असा झाला आहे की जो चालवतात आहे की लर्निंग लायसन आहे, पाठी पक्का लायसनवाला आहे, पण पाठच्याने लायसन घरी ठेवलं, एक मेन त्याची चुकी आहे. तर आपण पण काय करू नाही शकत त्यामध्ये. तर सर पण आपल्याला विचारत होते की तेच की
मी पण दिसतोय काय कॅमेऱ्यामध्ये? मी बोललो हो चालू आहे कॅमेरा बोललो त्यामध्ये. तर फायनली आपण आता जाणार आहे फ्युल स्टेशनसाठी. तर फायनली आपलं पेट्रोल भरून झालेलं तर आहेच. चला आपण जाऊया आता लोअर परेलला आपला नवीन हेल्मेटच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एवढं मला हे झालं आहे ना की तिथे जाऊन मी कधी हेल्मेट घेतो असं. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर फायनली आपण ज्या शॉपच्या इकडे जाणार आहे त्या शॉपच्या इकडे पोचलेलो. तर पोचलो म्हणजे त्याच रोडवर आहे. तर मेन बात तर दादाचं शॉप राईट साईडला आपल्याला. या साईडचा थोडा प्रॉब्लेम आहे. या साईडला म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. आणि मेन बात मी तुम्हाला मग सांगायचं तर विसरलोच की दादाची नवीन ब्रांच ही दादरला खुललेली आहे. तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता दादर साईडला. तर आपण फायनली आता RX-46 बायकर दादाच्या आपल्या रायडिंग आपल्याला तिकडे जायचं आहे. त्या RX-46 बायकर शॉपला तर पोचलेलो आहे. तर आपण पोचलो आहे. सगळे पाहू शकतात तुम्ही इकडे. तर आपण पोचलो आता जस्ट RX-46 बायकरच्या शॉपच्या इकडे. फायनली आपण पोहोचलो आता दादाच्या शॉपच्या इकडे. तर फायनली गाईज आपण आलेलो RX-46 बायकरच्या इकडे. तर तुम्ही पाहू शकता इकडे खूप व्हरायटीमध्ये इकडे हेल्मेट लागलेले आहेत. तर आपल्याला जो हेल्मेट पाहिजे होता आता सध्या तरी तो इकडे अवेलेबल नाही. तर आपण दुसरा चॉईस करतोच आहे आता इकडे. तर हे KYTचा होता पण याची रेंज खूप जास्त आहे. तर आपल्याला थोडा सजेशन देताना आहे दादानी. लावून घेऊ का? तर फायनली आपण शॉपला तर आलेलो इकडे. तर बघायला गेलं तर आतमध्ये गेलो एवढा कन्फ्युज झालं ना, खूप कन्फ्युज झालोय. तर मी ज्या हेल्मेटसाठी आलेलो इकडे तर ते हेल्मेट आता अवेलेबल नाही. मला NHKचं हेल्मेट पाहिजे होतं. तर फायनली ते इकडे अवेलेबल नाही. तर आपण चॉईस करतो A1 हेल्मेट. पण त्याची रेंज पण खूप जास्त आहे. तर आता दुसरं हेल्मेट बघायला गेलो तर आतमध्ये एवढे व्हरायटीचे हेल्मेट आले की आपल्याला तिकडे चॉईस करणं पण थोडे होतं. मी स्वतःच कन्फ्युज आहे. तर बघूया थोडं आतमध्ये जाऊन अजून की तो आतमध्ये एक मुलगा होता त्याने आपल्याला सजेस्ट केलंय. त्याच्याकडे पण KTM आहे. तर बघूया आता आपल्याला कुठला हेल्मेट तो सजेस्ट करतोय ते. मग त्याच्यावर आपण तिकडे हेल्मेट चॉईस करू. तर फायनली गाईज आपण एक्झॉरचा वेनम घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याला खूप
दादाने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इकडे सांगितलेलं आणि आपल्याला फायनली आपल्याला हा डिसाईड केला आपण एक हेल्मेट. तर फायनली गाईज आपण हेल्मेट तर घेतलेलं आहे. तर पाहू शकतात आपण घेतलेलं हेल्मेट एक एक्झॉर मध्ये आपण पॅक केलेलं आता. तर आपण आलेलो होतो, दादाने आपल्याला आता बसूनच बोलूया जरा 2 मिनिटं थांबा. तर दादाने आपल्याला खूप आता सुंदर असं हेल्मेट दिलं आहे, परचेस करायला सांगितलेलं, कारण ते गाडीला पण सूट होईल आपल्या, असं दादाने आपल्याला हेल्मेट दिलेलं. तर फायनली आपण एक्झॉरचं वेनम घेतलेलं आहे, म्हणजे एक्झॉरचं वेनम हेल्मेट हे घेतलेलं. आपल्याला ते नाही बोलता आपल्याला पडलं आहे 6,500ला. तर फायनली आपण आज हेल्मेट घेतलेलं आहे. तर मला एवढं खूप बरं वाटलं. आणि पहिला तर मी ऑलरेडी खूप कन्फ्यूज होतो घेऊन जाताना, म्हणजे आलो शॉपवर घुसलो तर मला खूप वेगळंच वाटलं. तर आता आपण त्या हेल्मेटला घेऊन झालेलं. तर फायनली आता आपण आपल्या जस्ट इकडनं परेलच्या शॉपवरून आपण घरी निघणार आहे. तर आपण आता रायडिंग गिअर्स आणि घालून घेऊया. शांत. तर फायनली आपला शॉपिंग तर झालेली आहे. तर आपण आलेलो शॉपिंगला लोअर परेल साईडला RX 46 बायकरमध्ये. तर आपलं बायकरमध्ये तर आपण घेतलेलं आहे एक्झॉरचं हे कुठलं ते वेनम म्हणून हेल्मेटचं नाव आहे. तर आपण एक्झॉरचं वेनम म्हणून हेल्मेट घेतलेलं आहे. तर आपल्याला दादानी नाही बोलता 6-6.5च्या रेंजमध्ये आपल्याला त्याच्याबरोबर म्हणजे 6.5च्या आतमध्येच आपल्याला करून दिलेलं आहे त्यांनी दादानी सगळं. तर त्याच्या प्लस आपल्याला बलक लावा आणि ब्लूटूथ सगळं आपल्याला त्याच्याबरोबर फ्री दिलेलं आहे. तो कोणाला म्हणजे इकडे येऊन म्हणजे असं तर मुंबईमध्ये तर दादा खूपच फेमस झालेला तर आहेत. तर मी माझी आता नाही बोला 4थी या 3री फेरी असेलच इकडे. तर फायनली जे म्हणजे मी खूप दिवसापासून बोलत होतो की नवीन हेल्मेट घेईन. तर माझा आज नवीन हेल्मेट घेऊन झालेलं तर आहेच. तर तुम्ही पाहिलं पण असेल, म्हणजे खूप सुंदर असं म्हणजे बघायला पण खूप वेगळं वाटत होतं आणि खूप कम्फर्टेबल होतं. तर जेव्हापासून माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून म्हणजे मी जे हेल्मेट यूज करतो आहे ते मला थोडं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं, कारण मला खूप टाईट वाटत होतं ते हेल्मेट. तर मी आता जस्ट हेल्मेट जे परचेस केलं आहे एक्झॉरचं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला ब्ल्यू वायझर पण दिलेलं आहे, प्लस इंटरकॉम पण त्याच्यामध्ये दिलं आहे. तर खूप असं सुंदर असं त्यांनी मला म्हणजे बघायला गेलं. म्हणजे त्या लोकांनी मी पहिला खूप कन्फ्यूज होतो, मला चॉईसच कळत नव्हती की असे म्हणजे KYTमध्ये पण हेल्मेट होते, सगळं होतं तिकडे. तर मला थोडं पहिला स्टार्टिंगला वेगळाच वाटलं, म्हणजे की मी कुठलं घेऊ आणि कुठला नाही असं झालेलं तेव्हा स्टार्टिंगला. तर फायनली तिकडे एका दादाने मला सजेस्ट केलं की KTM चालवतो, कारण त्याच्याकडे पण KTMच आहे. तर त्यांनी पण स्वतः पण तो एक्झॉरच यूज करतो. तो बोलतो गाडीवरती कम्फर्टेबल आणि तुला गाडीला शोभेल असं हेल्मेट त्यांनी मला सूट करून दिलं एक्झॉरचं. तर मला खूप असं बघायला गेलं तर खूप असं हे वाटतं आहे की खूप आनंद झाला ते आज बघून. आणि पण एक टेन्शन मला आहे की मी घरी गेल्यावरती हे हेल्मेट माझा आई घरी बघून काय तिचं रिएक्शन असेल ते वेगळंच होणार आहे, कारण घरात ठेवायला जागा, कारण घरात ऑलरेडी 2 हेल्मेट तर आहेतच माझे आणि त्याच्यात हे मी 3रं हेल्मेट घेऊन चाललो आहे. तर काहीतरी रिएक्शन थोडं वेगळंच असणार आहे माझ्या मम्मीचं. तर फायनली आता आपण त्यांच्या शॉपच्या इकडनं तर निघालेलो आहे. आणि आता थोडं वातावरण पण आहे ना, म्हणजे संध्यामध्ये आता वाजले साधारण 7:30 वाजले आहेत, 7-7:30 वाजलेले आहेत. तर आपल्याला असं म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये असे बाईक रायडिंग गिअर्स आपल्याला कुठे म्हणजे खूप म्हणजे तुम्हाला बघायला तर नॉर्मल बेसिक रेटमध्ये जर तुम्हाला असं घ्यायचं असेल तर खरंच तुम्ही RX 46 बायकरला व्हिजिट करा. तर मी एवढंच बोलेन आणि तुम्हाला ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर टाकीनच. तर कोणी म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल तर माझ्या थ्रूनी येऊ शकतात तिकडे. असं तर मी म्हणजे नाही बोलता मी 4-5 वर्षापासून मी तिकडे दादाकडे जातो आहे. तर मी एवढे रायडिंग गिअर्स एवढे पण घेतले आहे सगळे मी RX 46 बायकरकडूनच घेतले आहेत दादाच्या इकडनं. तर कोणाला हवे असतील तर त्यांनी इकडे या शॉपला व्हिजिट करा. तर आता फक्त एवढं टेन्शन आहे की आपल्याला ट्रॅफिक जास्त भेटली नाही पाहिजे या साईडला.
तर फायनली आपल्याला जाता झालेला आहे आता काळोख एवढा. आणि नाईट व्ह्यू पण मुंबईमध्ये खूप सुंदर येतो आणि या ठिकाणी तर बघायला जगो तुम्हाला समोरचा जो व्ह्यू पॉवर आहे ना खूप भारी वाटेल आता. म्हणजे या ब्रिजवरती आणि हा उंच उंच अशा बिल्डिंगी तुम्हाला या इकडचा व्ह्यू तर खूप सुंदर आहे. म्हणजे फिरायला आलो तर या साईडला फिरायला मोकळा जागा पण आहे ना. थोडं म्हणजे मुंबईला ट्रॅफिक बोललो तर खूपच जास्त ट्रॅफिकची वाढतं. तर फायनली गाईज आपली आजची व्हिडिओ तर म्हणजे राईड तर नाही आपल्याला मेन बात तर घ्यायचं होतं आज हेल्मेटच. तर आपण हेल्मेट आणि तर घेतलेलं तर आहे सगळं. तर आपलं शॉपिंग तर झालेली आपली छोटीशी अशी. आणि आपण गेलेलो आज RS46 बायकर ॲक्सेसरीज शॉपला. RS46 बायकर त्याचं नाव आहे. तर फायनली आपला व्लॉग आपण इकडेच एंड करतो आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता.